झोपातून उठले बाबा, चलो दाढीचं मशनी फिरवायचं काम. म्हणलं अरे तो काय चालू आहे रे? म्हणे काय नाही दाढी. म्हणलं यार आपले केस मोकार वाढले. म्हणलं माय कटिंग करतो का? तो म्हणे करतो ना. मग काय तो ट्रायल घेतो म्हणे, जर जमलं तर म्हणे आपण दुकानात टाकून देऊ. मग काय त्यानं घेतलं ना वाटी वस्तारा, कातर बितर सगळं घेऊन आला आणि ते मशीन घेऊन आला. म्हणे आता पहिली सुरुवात तोय म्हणे, आता जर नीट जर झाली ना खरंच दुकान टाकतो म्हणे. आता कॉलेज जर झालं, कॉलेजमध्ये जर नापास झालो ना म्हणे, तर आता दुकानच टाकून देतो म्हणे. मग कटिंग बिटिंग झाली. मग एका जणाचे दाणे आणायला आलो. म्हणलं आता एवढे दाणे घरी घेऊन जायचे, यांनी कधी भरावं एवढे दाणे. मशीन तर अजून चालूच आहे. मग मशीन मधून दाणे काढले आणि टारलीमध्ये डायरेक्ट मोकळेच टाकून दे म्हणलं. पोती जर भरीत बसले ना मोकार टाइम जाईल. मग पटकन त्यांनी ना, मग त्यांनी मोकळेच दाणे टारलेट टाकून घेतले. एक तर पावसाचं वातावरण झालं होतं. म्हणलं पटकन आवरा. मग आता घरी आलो. भाऊ म्हणे गिन्नी आणायला चाल. मग काय आपलं रोजच काम, घरी आला का गिन्नी व्हायची. भाऊ तोडायला पुढे गेला होता. म्हणलं तोडून ठेवली तो म्हणे. मग म्हणलं किती कावळे म्हणे, एकच कावळे. आणि मग घरी आलो तर घरी लाईट नव्हती. म्हणलं चला आता डीपीओ जाऊ.